5 जुलैला मराठी विजयी मेळाव्याचं आंदोलन वरळी डोममध्ये होणार. ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा एकत्रित मेळावा. मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसणार एकाच मंचावरती. सामनामधून मेळाव्याचं ठिकाण अधिकृतपणे जाहीर. मेळाव्याची जोरदार मोर्चे बांधणी सुरू. ठाकरेंच्या शिवसेनेकडनं संजय राऊत, अनिल परब, वरुण देसाईंवरती जबाबदारी. ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये नियोजनाच्या बैठका सुरू. मनसेकडनं बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाईंकडे नियोजनाची जबाबदारी. जर सगळ्यांनीच ठरवलं तर कोणत्याही पक्षाचा बॅनर लागणार नाही. संदीप देशपांडेंचं वक्तव्य. आणि या विजयी मेळाव्याकडे राजकीय दृष्टीने पाहू नये. विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही तर मराठी लोकांचा आहे, देशपांडेंचं वक्तव्य. काँग्रेसला आमची भूमिका समजली आहे का, हा प्रश्नच आहे. मनसे नेते संदीप देशपांडेंचा काँग्रेसला टोला. कर्नाटकात एक भूमिका, महाराष्ट्रात दुसरी असं चालणार नाही. आमची भूमिका काँग्रेसने समजून घ्यावी, देशपांडेंचा सल्ला. मराठी एकसुटीचा विजय अशा मथळ्याखाली सामनाचा अग्रलेख. फडणवीसांचं राज्य कोवळ्या मुलांवरच हिंदी शिकण्याची जबरदस्ती करू लागलंय. महाराष्ट्राचा मराठी बाणा दिसू नये म्हणून सरकारने हिंदी सक्तीचा आदेश मागे घेतला. सामनातून सरकारवरती ताशेरे. भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने हिंदीच्या मुद्द्यावरून आपल्याला अडचणीत आणलं. शिंदेंच्या सेनेचे नेते शिशिर शिंदेंचं मत. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मराठीच्या मुद्द्यावरती चर्चा, सूत्रांची माहिती. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेला चोख प्रत्युत्तर द्या, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना. तसंच हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतल्याचं सर्वांपर्यंत पोहोचवा, शिंदेंचा आदेश. शिवदर्शन साठे, मेघना तळेकर, विलास आठवले या तिन्ही सचिवांना विधिमंडळाचं अद्याप कामकाज वाटप नाही. सभापती राम शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या आदेशाला सचिव जितेंद्र भोळेंकडनं केराची टोपली. मुंबई रेसकोर्सवरती नवं क्लब हाऊस. बँक्वेट हॉलच्या प्रस्तावाला मंजुरी. घोड्यांच्या शर्यतींसाठी भाड्याने दिलेल्या जागेपैकी 32 एकर जमिनीवरती मंजुरी. क्लब हाऊस प्रकल्पाचा 120 एकर सार्वजनिक खुल्या जागेवरती परिणाम नाही होणार आहे. मुंबई भाजप अध्यक्षपदाबाबत भाजपमध्ये अजूनही निर्णय नाही. मुंबई मनपा निवडणूक शेलारांच्याच नेतृत्वात होण्याची शक्यता आहे. मुंबई अध्यक्षपदावरनं भाजपात रस्सीखेच. प्रवीण दरेकर आणि अमित साटम यांच्या नावाची चर्चा, सूत्रांची माहिती. रवींद्र चव्हाणांकडनं भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल. चव्हाणांची बिनविरोध निवड होणार. आज औपचारिक घोषणा होणार. शिवसेनेचं सीमोल्लंघन होणार. पुढील राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक दिल्लीला घेण्याबाबतचे वक्तव्य करत एकनाथ शिंदेंनी दिले संकेत. शिवसेनेला राष्ट्रीय दर्जा मिळावा या पार्श्वभूमीवर पक्षातील नेत्यांकडनं प्रयत्न. नाशिकमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का बसण्याची शक्यता. नेते गणेश गीते पुन्हा भाजपच्या वाट्यावर. विधानसभा निवडणुकीआधी गीतेंनी भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडणार. विजय भांबळे आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार. अजित पवार आणि सुनील तटकरेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा.